हॅलो हाय नमस्कार, मी जयश्री तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते। आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मी माझ्या गॅलरीमध्ये एक दोन भाजीपाल्याचे जे झाडे लावले आहेत, काही मिरचीचे आणि याची काय म्हणता बरं अळूचे पानं लावले आहेत। तर ते ना आता पावसाळा आला आहे ना, तर इतके छान त्याला मिरच्या आले आहेत मिरचीच्या झाडाला। परत अळूचे जे पानं आहेत ते पण खूप जास्त आलेत, छोटे छोटेच असतात पण खूप जास्त येतात, म्हणजे 4-5 वड्या मस्त होतात। तर ते कसे मी आज तोडून घेतले त्याचा व्लॉग, छोटासा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करते। आणि चला तर ते तुम्ही आधी बघून घ्या। दिसतंय? तर बघा माझ्या लेकीने काय शिवलंय। तर माझं फॅड तिच्यामध्ये सुद्धा येते। आणि बघा तिने इथं स्टार लावले आणि खूप सुंदर अशी बॅग तयार केली। तर काल मी फ्रॉक बनवला, तुम्हाला व्हिडिओ शेअर केला मी। आणि बघा ते असे 2 पॉकेट बनवले आहे, हे बघा, हे दुसरं पॉकेट, हे तिसरं पॉकेट, हे बघा। कसं का होईना तिला प्रॅक्टिस होते, शिवते आहे आणि ही सगळी शिलाई तिने मारली आहे। तर आता 3 दिवस सुट्टी आहे तिला, म्हणजे 16, 17, 18, शुक्रवार शनिवार रविवार 3 दिवस सुट्टी आहे। तर काल 18ला स्कूल आहे, 18ला स्कूल आहे ना, 15, 16, 17, 15, 16, 17 असे 3 दिवस सुट्ट्या आहे। आणि त्या सुट्ट्यांमध्ये नेमकं काय करावं, तर बघा मी बसली होती पण तिला म्हणे मला कपडा दे काहीतरी शिवायचे। मग मी दिला, म्हटलं हे घे, तुला काय शिवायचं ते शिव, म्हणे मला सांग, म्हटलं बघ तुला जे सुचेल ते शिव। तर बघा तिने ना अशा, तिला असं वाटलं की असं कंबरला बांधायचं काहीतरी शिवावं। तर तिने बघा माझ्यासाठी ना हे असं शिवलं। तर हा असा कपडा लावला, दडमड का होईना व्यवस्थित केलं। हळूहळू प्रॅक्टिस होईल। आणि हो, तिला मेन म्हणजे शिलाई टाकता येते आहे, व्यवस्थित शिवते आहे, दोरा तोडते। तिला मी शिकवलं की कसा ओवायचा, काय शिकवायचा। मी काही तिला धरून बसून वगैरे नाही शिकली, तर तिची इच्छा होती आणि तिला शिकायचं होतं म्हणून ती शिकली। कारण ती स्वतः जाऊन तिथे चेअरवरती बसते, म्हणजे तिला शिलाई टाकता येऊ का नको येऊ, पण ती ना म्हणजे तिच्या मनाने जाऊन बसते आणि शिवत बसते। काय तिला शिवायचं येऊ नको येऊ, दोरा तोडू दे, दोरा नाश करू दे, मी करू देते। कारण प्रत्येक मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट आली पाहिजे। तर बघा असं छान अशी पर्स शिवली माझ्यासाठी। कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा, मला तर खूप आवडली। आता मी याला थोडंफार फिनिशिंग देईल, कारण हे जे ओपन दिसते ना, ओपन फेस बंद करून देईल, म्हणजे छान होईल। हे पण इकडे पण छान होईल। त्याला प्रेस नाही केलं तर फोल्ड होऊन गेलं। हा, हे फोल्ड व्यवस्थित केलं ना का होऊन जाईल। तर मला असं वाटतंय काहीतरी यूज हे करता येईल, बघू। आणि बघा तिने किती छान असे स्टार लावले इथं, बंद कर। तर बरेच मी आता व्हिडिओ बघते, म्हणजे याच्यावरती हार्वेस्टिंगचे, घराचे आजूबाजूला जागा असते तिथं बरेच जण काय काय लावत असतं आणि हार्वेस्ट करत असतं, म्हणजे तोडत असतं। असं आपल्या मराठी भाषेमध्ये जे काही आपण वस्तू म्हणजे आपल्या बागेमध्ये लावतो ना, भाजी टोमॅटो जे काही असेल ते, तर ते तोडत आहे आणि ते व्हिडिओ दाखवते। तर चला, माझं सुद्धा एक छोटीशी बाल्कनी आहे आणि बाल्कनीमध्ये मी सुद्धा छान अशी 2-3 झाडं लावली आहेत। तर मी सुद्धा आज माझ्या बाल्कनीमध्ये थोडासा भाजीपाला आहे ते तुम्हाला दाखवते, चला।
तर हे बघा, ही मी फणसाची बी पाण्यात टाकली होती, तर आता ती थोडी थोडी फुटायला आली आहे. आई बोलली की आपण उद्या हिला पिशवीत लावून टाकू, नाही तर मग ती पाण्यात खराब होऊन जाईल. मग आम्ही तुम्हाला दाखवू उद्या की ही पिशवीत कशी लावू आणि मोठी झाल्यावर पण दाखवू. हे बघा कशी काळी पडली आहे, ती पण फुटते पण आहे. तर आज मी तुम्हाला एक छान अशी वस्तू दाखवणार आहे. वस्तू म्हणण्यापेक्षा एक कपडा मी दाखवते आहे तुम्हाला. तर बघा असा हा कपडा आहे. तर मी 2 कपडे मागवले आहेत. तर हे माझ्या मैत्रिणीने घेऊन पाठवले आहेत मला. तर खूप छान कपडे आहेत. तर हे बघा, हे आपण बेडशीटसाठी वापरू शकतो, पडदे बनवण्यासाठी सुद्धा वापरू शकतो. तर हे अशा पद्धतीचे कपडे आहेत बघा. तर तुम्हाला खोलून दाखवते मी. तर बघा, हा एक कपडा आहे आणि दुसरा अजून एक आहे. तर मला दोघं पण खूप आवडलेत. तर याचं मी स्टिचिंग करणार आहे. तर काय बनवते त्याचा ब्लॉग पूर्ण उद्या येईल, तुम्हाला उद्या समजेल की मी काय बनवते आहे. तर बघा, हा एक छान असा कपडा आहे. तर हा कपडा आहे ना, खूप जास्त छान आहे, म्हणजे क्वालिटी पण एक नंबर आहे. खूप मस्त कपडा आहे. तर पूर्ण खोलून दाखवते तुम्हाला की कसं आहे, किती मोठा आहे ते. तर तुम्हाला मी कपड्याची क्वालिटी तर दाखवलीच, पण आता बघा की किती मोठा हा कपडा आहे. तर 2 कलरचे मी मागवले आहेत, म्हणजे आणि वेगवेगळे कलर्स आणि वेगवेगळे डिझाईनसुद्धा आहे. तर आपण या कपड्यापासून आहे ना मल्टिपल आपण यूज करू शकतो. समजा सोप्याचे कवर झाले, उस्तीचे कवर झाले, परत सोबतच आपण बेडशीट म्हणून वापरू शकतो, परत गादीला कवर म्हणून सुद्धा वापरू शकतो. टेबलवरती आपण कपडा छान असं डिझाईन करून टाकू शकतो. इतके सुंदर सुंदर याच्यापासून आपण मस्त असे बनवू शकतो वस्तू. तर मी सुद्धा बनवणार आहे. तर तुम्हाला तो उद्या व्लॉग बघायला भेटेल की मी काय नेमकं बनवलं. तर याआधी सुद्धा मी असे घेतलेले आहेत कपडे, म्हणजे मी माझ्या घरामध्ये वापरते आहे. सोप्याला जे मी कवर शिवलं आहे, किंवा तुम्ही मागे माझ्या बेडवरती बघत आहात एक लोड आहे, लांबी उस्ती दिसते, त्याला जे कवर शिवलेलं आहे लायनिंगचं, तर ते सुद्धा इवन असाच कपडा मी आणला होता आणि ते मी शिवून घेतलं होतं. तर खरं सांगायची का याची किंमत जी आहे ती खूप अफोर्डेबल आहे. म्हणजे आपण जे सर्वसामान्य लोक आहेत किंवा मिडल क्लास लोक आहेत ते आपण अशा पद्धतीचं आपण घेऊ शकतो. कारण बघा, हे जे कपडा आहे ना, तर 500 रुपयामध्ये मी 2 मोठ्या बेडशीट, म्हणजे डबल बेडच्या 2 बेडशीट येतील आणि 1 सिंगल बेडच्या 4 बेडशीट होतील असा हा कपडा आहे. म्हणजे 500 रुपयामध्ये आपल्याला सिंगल बेडच्या 4 बेडशीट मिळतात. एवढा हा मोठा कपडा आहे एकच. आणि 500 रुपयामध्ये तुम्हाला जर 4 बेडशीट मिळत आहे तर अजून काय पाहिजे. म्हणजे जर तुम्ही बेडशीट म्हणून वापरत असाल ना तरी खूप छान आहे. आणि ही दुसरी डिझाईन बघा, तर ही दुसरी डिझाईनसुद्धा मी डिफरंट मागवलेली आहे. माझा कायम प्रयत्न असतो की काहीतरी नवीन, काहीतरी वेगळं दिसावं आणि वेगळंच आपल्या, म्हणजे मी केव्हाही जे वस्तू घेते ना तर काहीतरी वेगळं त्यामध्ये बघते. आणि मला अशाच गोष्टी आवडतात की ज्या कॉमन किंवा जे रेग्युलरचे वापरतात ना त्यापेक्षा काहीतरी वेगळं घ्यावं असं माझं नेहमी प्रयत्न असतो. तर बघा, या अशा 2 बेडशीट आहे. जर तुम्हाला मागवायचे असेल ना तर मला या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता. तर बघा, अशा पद्धतीचे आहे ना मी छान अशा बेडशीट आणल्या होत्या. बेडशीट म्हणण्यापेक्षा तुम्ही याचा मल्टिपल यूज करू शकता. म्हणजे माळोचे असतात बघा आपल्या घरामध्ये, तर त्याला छान असे पडदे शिवू शकतात आपण. खिडकीला सुद्धा याचा छान पडदा शिवू शकतो किंवा आपण छान कवर शिवू शकतो. मिक्सर, आपल्या ज्या मशीन्स असतात त्याला सुद्धा छान असे कवर शिवू शकतो. खूप छान पद्धतीचे आपण याच्यातून वस्तू बनवू शकतो. तर मी कोणताही क्लास केला नाही, पण तरी या सगळ्या गोष्टी मला छान पद्धतीने मॅनेज करता येतात. मी मापं घेत असते आणि माझ्या पद्धतीने शिवून काढत असते. तर तुम्हालाही जर तुम्हाला अशा समजा बेडशीट हव्या असल्या तर मला कॉन्टॅक्ट करा. मी नक्कीच तुमची मदत करण्याचा प्रयत्न करेल, तुम्हाला पोचवण्याचा प्रयत्न करेल. तर बऱ्याच ठिकाणी या मिळत नाही आणि बऱ्याच ठिकाणी मिळतात सुद्धा. तर मी सुद्धा आधी आणल्या होत्या, म्हणजे माझ्या आईने पुण्यावरून आणल्या होत्या. तेव्हा त्या
पण अशाच भेटल्या होत्या 500च्या 4 वगैरे, पण त्या कपड्याची क्वालिटी आणि या कपड्याच्या क्वालिटीमध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे तो कपडा जो आहे ना, म्हणजे 2 महिने मी वापरला ना, तर अक्षरशः त्याच्यापासून आहे ना असे हे निघत होते, म्हणजे फुसडे निघत होते गोल गोल आणि खरबडा होतो तो कपडा. तर हा कपडा तसा नाही आहे, याचा कलरसुद्धा जात नाही, याचे दोरे निघत नाही सुद्धा, आणि याचा कपडा थोडासा जाडसर आहे आणि दिसायलाही एकदम उत्तम आणि छान असा दिसतो. जर तुम्हाला घ्यायचा असेल तर मला नक्की मेसेज करा, मी नक्की तुमचं मदत करण्याचा प्रयत्न करेल. तर बघा, आपण ज्या अशा घरगुती म्हणजे आपण अशा काही काही छान छान वस्तू बनवतो ना, तर त्या जास्त टिकत असतात. आता बऱ्याचशा ऑफरमध्ये मी बघितलं की 250 रुपयामध्ये बेडशीट मिळते, सोबत 2 कवरसुद्धा मिळतात सोफ्याचे किंवा आपलं उस्तीचे, पण ते एवढं क्वालिटी वगैरे व्यवस्थित नसते. जर तुम्हाला घ्यायचे असतील ना, तर मला नक्की मेसेज करा, किंवा तुम्हाला असे शिवून घ्यायचं असेल तर तसं तुम्ही मला सांगितलं तसंसुद्धा तुम्हाला करून मी देईल. तर बघा, अशा छान अशा बेडशीट होत्या. आवडलं तर माझा व्हिडिओ नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.